एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाहीये। केंद्र सरकारची लेखी उत्तरात माहिती आहे, जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रात सवाल विचारला होता, केंद्र सरकारला सवाल विचारला होता आणि यावेळेस जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काय योजना आहे का असं त्यांनी यावेळेस विचारलं होतं। तर सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आलंय। जुनी पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात आक्रमक होत आहेत आणि त्याच अनुषंगानं केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजनेसंदर्भात कोणताही विचार नसल्याची माहिती ही लेखी उत्तरात देण्यात आली आहे। या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत अधिक माहिती देत आहेत। रामराजे, आपण पाहतोय जुनी पेन्शन योजनेसंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय निराशाजनक बातमी म्हणावी लागेल, संपूर्ण माहिती। बिलकुल, कारण 2005च्या पूर्वी जे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जी होती लागू करण्यात आली होती ती पुन्हा लागू केली जाईल का, अशा प्रकारचं विचार आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। परंतु असा कोणताही विचार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की हे केंद्र सरकारने स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, परंतु केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर 18 लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि ते मध्यंतरी बेमुदत संपावर सुद्धा गेले होते आणि वारंवार जुन्या पेन्शनसाठी असा आंदोलनं ही सुरूच आहेत। परंतु केंद्र सरकारने त्यावर कोणतीही अद्यापही ठाम भूमिका घेतलेली नाहीये, कारण त्यामुळं केंद्र सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा येईल असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जुनी पेन्शन लागू करण्याचा अद्याप तरी विचार नसल्याचं सांगितलेलं आहे। निश्चितच रामराजे, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।